तर इंदापूरमधील जनतेचा आग्रह होता म्हणून शरद पवारांसोबत असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय। तर प्रत्येक वेळी लोकांना विचारून निर्णय घेतला म्हणणं योग्य नाही। चंद्रकांत पाटलांनी हर्षवर्धन पाटलांवर ही टीका केलेली आहे। संस्थांचा व्याप असतो, त्यांना आमदारकीशिवाय जगणं अशक्य असतं असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं। हर्षवर्धन पाटील हे इंदापुरातील जनतेचा आग्रह होता म्हणून मी शरद पवारांसोबत आहे असं जे आहे ते वक्तव्य हर्षवर्धन पाटलांनी केलंय। त्याच्यावरती चंद्रकांत पाटलांनी टीका केलेली आहे। म्हणलं साहेब, माझा व्यक्तिगत निर्णय नसून या इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा आग्रह असा आहे आणि मला तो आग्रह नाकारता येणार नाही। मग त्यांनी काय पर्याय ठेवले माझ्या समोर, हे देतो ते देतो। म्हणलं साहेब, ते देण्याच्या पलीकडे आता आमची जनता गेलेली आहे। आता ते देण्याच्या पलीकड जनता गेलेली असल्यामुळं उद्या जर मी काय एखादी गोष्ट तुम्ही सांगितलेली जर स्वीकारली तर तिथं हर्षवर्धन पाटलाचा व्यक्तिगत स्वार्थ दिसेल। मी राजकारण समाजकारण व्यक्तिगत स्वार्थ कधी करत नाही, तर जनतेच्या स्वार्थाकरता राजकारण करतो। आणि म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या पक्षामध्ये आपण आज या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण ज्यांचा एक फार मोठा संस्थांचा व्याप असतो त्यांना आमदार नाही, खासदार नाही याच्याशिवाय जगणं अशक्य असतं, संस्था जगवणं अशक्य असतं। पण त्यामुळे हर्षवर्धनजींवर आमचा काही राग नाही, पण हर्षवर्धनजी तुम्हाला खूप दिलं पार्टीने, विशेषतः अमित भाईंनी तुमच्यावर खूप प्रेम केलं, देवेंद्र तुमच्यावर खूप प्रेम केलं। पण नाही एखाद्या वेळेस आमदारकी आणि दरवेळेला माझ्या लोकांना विचारून मी निर्णय केला असं म्हणणं काही बरोबर नाही। शेवटी निर्णय आपण आपला करत असतो आणि लोकांना समजावून सांगत असतो।